यांना कसल्याही प्रकारचा त्रास होऊ देऊ नका. इथून पुढे काही दिवस यांना खूप जपावं लागणार आहे. तुम्ही काही काळजी करू नका, मी स्वतः सगळं नीट लक्ष देईन. हे प्रिस्क्रिप्शन घ्या, औषधं वेळेवर द्या आणि महत्त्वाचं यांना कोणत्याही प्रकारचा मानसिक ताण होऊ देऊ नका. काय तब्येत अजूनही नाजूक आहे. थँक्यू सो मच डॉक्टर. आणि शुभंकर, नशीबवान आहेस, खूप चांगली बायको मिळाली तुला. बर चल निघूया. शुभू, कसला विचार करतोयस? तू पुन्हा एकदा विचार कर. हे बघ, तू जो काही निर्णय घेतलायस ना, तो वाटतो तेवढा सोपा नाहीये. तुला तुझ्या कुटुंबाशी लढावं लागणार आहे. शुभू, तू माझ्या लग्नात आला होतास मला वाचवायला, बंदूक रोखली होतीस, तेव्हा स्वतःचा विचार केला होतास का? नव्हता केलास ना. मग आता मी तरी कसा करू माझा विचार? हे बघ, असं समज की की आता मी तुला वाचवायला आले. श्रावणी, पुढची वाट बिकट आहे. पुढचा विचार करायचा नाही. जे काही संकट येतील ना, त्याला आपण दोघं एकत्र मिळून तोंड देऊ. आता काहीही झालं तरी मागे हटायचं नाही शुभू. बघ तू, एक ना एक दिवस सगळ्यांना सत्य काय ते नक्की कळेल. गोजिरा रूप हिच चमचम चांदणी, खोप्यात एकटी हळवी श्रावणी. उठ. मन हा जपणारा उन्हात सावली, नशिबी गुंफलेला शुभ हा सोबती. जोपर्यंत श्रावणी माझ्या बरोबर आहे ना, मला कुठल्याच आधाराची गरज नाहीये. हे शुभू त्याच्या पावलांवर चालू शकतोय. पाऊल एकही खेळ हा स्वप्नांचा रंगू दे मनी. झुळका वाऱ्याची शुभ श्रावणी. काय झालं हो माझ्या भावाला? असं अचानक कसं काय बेशुद्ध झाला? तसं काळजी करण्यासारखं काही नाही आहे. हा हार्ट अटॅक नाही आहे, पण मानसिक धक्का आणि टेन्शनमुळे त्यांचा BP अचानक वाढलेला आहे, त्यामुळे ते बेशुद्ध झालेत. माझ्या भावाची ही अवस्था फक्त आणि फक्त श्रावणीमुळे झालीये. बापाला या साईडला टाकून गेली निघून शुभूच्या मागे. लाज वाटायला हवी तिला. नका ग, काळवेळ तरी बघ. काय बोलतेस तू? आता सगळ्यात जास्त महत्वाची भैयाची तब्येत आहे. मग मी काय खोटं बोलते का पृथ्वी? कळू दे ना जगाला तिने काय केलं ते. मॅडम प्लीज तुम्ही शांत बसा. मी मगाशीच तुम्हाला सांगितलेलं आहे की कोणत्याही प्रकारचं टेन्शन आता आपल्या पेशंटला द्यायचं नाही आहे, आणि असे शब्द जर त्यांच्या पुन्हा कानावरती पडले तर त्यांचा BP पुन्हा शूट होईल. सॉरी, ते एकदम ना मला धक्का बसला हे बघून, म्हणून. त्यांना त्रास नाही होणार याची आम्ही काळजी घेऊ. हा, ठीक आहे, या मेडिसिन त्वरित आणून घ्या. या डॉक्टर, मी सोडतो तुम्हाला. प्लीज साहेबांना जरा आराम करू दे. हं? या. बोला, आता काय? इंद्रनील, असं का वागतोयस माझ्याशी? का टाळतोयस मला? मी काय केलंय आता? माझ्या पोटात तुझं बाळ आहे, त्याचा स्वीकार कर आणि माझ्याशी लग्न कर. मला ह्या विषयावर बोलायचं नाहीये. परत मला फोन करू नकोस. आपलं प्रेम आपण बघितलेली स्वप्न एका झटक्यात विसरलास. माझ्यापेक्षा जास्त प्रेम तूच माझ्यावर करतोस ना. मग आता असं दगडासारखा का वागतोयस? सानिका, तुला अट माहिती नाही का? जोपर्यंत तुझा भाऊ माझ्या बहिणीसोबत लग्न करत नाही, तोपर्यंत मी तुझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधणार नाहीये. हे नीट लक्षात ठेव आणि परत डिस्टर्ब करू नकोस मला. हॅलो हॅलो इंद्रनील, ऐकून तर घे माझा. हॅलो.
साहेब हे काय हे यार काय केलं ते माफ करा साहेब. अरे पाणी सांडवलं माझ्या शूजवर तू हे आरामखोर तुझी लायकी आहे तुझी माझ्या शूजवर पाणी सांडायची तुला तर दाखवतोच आता. हं? पाणी सांडतो ना घास ना घास तू करतोस नोकरांनी कसं वागायचं ना दाखवतो तुला ना घास माझ्या शूजवर पाणी सांडतो साहेब माफ करा साहेब. साहेब चुकून झालं साहेब. काय चुकून चुकून झालं माफ करा तुझ्या तर साहेब. साहेब असं सोडून, साहेब सोडून, साहेब 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 लागले. यार! साहेब माफ करा साहेब. साहेब साहेब माफ करा साहेब. साहेब चुकून झालं साहेब. रुद्र सोडणार नाही तुला रुद्र काय करतेस सोड त्याला नाही सोडलं त्याला. अरे सोड मारेल तो उठ चल निघ लवकर एक मिनिट आता इथे जे काही झालंय त्याबद्दल बाहेर एक अक्षरही कळता कामा नये. जर का बाहेर कोणाला हे कळलं ना आता तुझी ही जी काही अवस्था झाली ना त्यापेक्षा एक वाईट अवस्था करीन मी. समजलंय? चल निघ. काय केलं होतं त्याने एवढं? मॅडम मला त्या नोकराचा काही फरक पडत नाही मला देणं घेणं नाही. मला तुम्ही एक गोष्ट सांगा ते दोघे कुठे आहेत तो शुभंकर आणि श्रावणी कुठे आहे. मॅडम एक गोष्ट लक्षात ठेवा मी त्यांना सोडणार नाही. हा अरे शुभू सध्या हॉस्पिटलमध्ये आणि तू तिथे जाऊन तुझा फालतू पराक्रम करणार नाहीये रुद्र सांगून ठेवते. बघा मॅडम मला जे हवंय ना ते मी एक मिनिट मी काय सांगते ते शांतपणे ऐक. श्रावणीची सगळी प्रॉपर्टी कायदेशीररित्या आता शुभूच्या नावावर झालेली आहे. आपण आता काही गडबड केली आणि शुभूला जर त्या प्रॉपर्टी बद्दल कळलं तर तो आपल्या डोक्यावर बसेल आणि आयुष्यभर आपल्याला त्याच्या तालावर नाचावं लागेल. समजतंय का तुला? मग मी काय करू? नाही तुम्हीच सांगा ना काय करू मी हातावर हात ठेवून गप्प बसायचं का अरे आपण? नाही गप्प नाही बसायचं. आपल्याला जर शुभू आणि श्रावणीला एकमेकांपासून कायमचं दूर करायचं असेल तर थोडेसे पेशन्स हे ठेवावेच लागतील आणि आपला हुकमी एका विश्वंभर तो लवकर ठीक व्हायला हवा. त्याला जर काही झालं तर ही सगळी प्रॉपर्टी आणि हे साम्राज्य आपल्या हातातून गेलंच समज.